स्वतःच्या स्वप्नांची मालकीण आहे. हो, बरोबर ऐकलात. नमस्कार मैत्रिणींनो, स्त्री म्हणजे फक्त घर सांभाळणारी व्यक्ती नाही, तर ती स्वतःच्या स्वप्नांची मालकीण असते. तर प्रत्येक स्त्रीच्या मनात काही ना काही स्वप्न असतात. पण कधी शिक्षण पूर्ण करायचं असतं, तर कधी स्वतःचा व्यवसाय करायचा असतो, व्यवसाय उभा करण्याचं, तर कधी स्वतःचं एक वेगळी ओळख निर्माण करण्याचं असतं. तर पूर्वी स्त्रिया अनेक बंधनाचा सामना करावा लागत होता, पण आजची स्त्री स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते, कारण स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवते आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने धाडसेने पाऊल टाकते. हो, घर, संसार, मुलांची जबाबदारी आणि सांभाळताना देखील ती स्वतःची स्वप्न जिवंत ठेवते, कारण तिला माहिती आहे की स्वतःचं स्वप्न पूर्ण करणं म्हणजे फक्त स्वतःचा निर्णय नाही, तर संपूर्ण कुटुंबाचा आणि समाजाचाही विकास होय. हो, लक्षात ठेवा, कोणतीही स्त्री लहान नसते, तिचे स्वप्न लहान नसतात. फक्त गरज असते ती आत्मविश्वासाची, सातत्याची आणि योग्य दिशेने प्रयत्न करण्यासाठी. आज प्रत्येक स्त्री स्वतःला एक स्वप्न विचारावा की मी माझ्या स्वप्नांसाठी काय करत आहे. हो, कारण जेव्हा स्त्री स्वतःच्या स्वप्नांची मालकीण बनते, तेव्हा ती फक्त स्वतःचंच आयुष्य बदलत नाही, तर अनेकांसाठी प्रेरणा बनते. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि मोठी स्वप्न पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी निडरपणे पुढे चला, कारण स्त्री ही फक्त घराची शान नाही, तर स्वतःच्या स्वप्नांची राणी आहे आणि मालकीण पण आहे. हो, हा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.